शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत ऊस लागवड करत असताना आपण आपल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बघतोय की जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांनी 5 फूट प्लस जे आहे ते सरीचा अवलंब त्या ठिकाणी लागवडीसाठी केलेला आहे. मात्र आपल्या भागामधले शेतकरी जे आहेत ते अद्यापही एक 3.5 फूट 4 फूट किंवा हार्डली 4.5 फुटाच्या वर ते जात नाही आहेत. मात्र इथे एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी शेतकरी महोदयांनी केला आहे की 6 फुटावर जे आहे ते ऊसाची रोप पद्धतीने लागवड केलेली आहे. तर या पद्धतीनं म्हणजे लागवड केल्यामुळं त्यांना काय फायदे झालेले आहेत, म्हणजे कमी कालावधीमध्ये कशा पद्धतीने ऊस उत्कृष्ट वाढ झालेली आहे आणि हे करत असताना माती कशा पद्धतीने लावली, पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं, तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते आपण या ठिकाणी जे आहे ते शेतकरी महोदयांकडून समजून घेऊ. साहेब नमस्कार. तुमचं पूर्ण नाव, तुमच्या गावाचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. त्र्यंबक शिवाजीराव वैरागर, हा, गावाचं नाव ताडपांगरी, ओके, तालुका जिल्हा परभणी. ओके. मोबाईल तुमचा मोबाईल नंबर 97 67 27 36 14. ओके. आता ही जी काही तुम्ही ऊसाची लागवड केलेली आहे, तर ही ऊसाची जात कोणती आहे आणि बेन जे आहे ते तुम्ही रोप जे आहे ते कुठून आणले होते? हे सुनील भैया यादव बर. त्यांच्याकडून आणली होती. रोप ऊसाची जात कोणती आहे? 86 कोश 8032 ही जात आहे. आता तुम्ही सांगा, ही जी काही व्हेरायटी आहे तर हे तुम्ही रोप कुठल्या स्टेजचं आहे आणि कुठल्या विद्यापीठाचं तुम्ही बियाणं जे आहे ते तुम्ही आणलं होतं आणि ते कुठल्या स्टेजचं होतं? नमस्कार, मी सुनील यादव, संचालक पशुधन ऊस रोपवाटिका. मी हे अन्नाला जे रोप दिले ते कोश 8032 निरा. ओके. आणि मी माझा बेनेमाळा जो तयार करतो तो मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव इथून आणलेला जो फाउंडेशनचा बेन होतं त्याच्यापासून बेनेमाळा तयार केलेला होता. त्या बेनेमाळ्यापासून जे प्रमाणित रोपं आपण यांना दिलेले. तर 1 फेब्रुवारीला यांना रोपं दिलेले आणि 1 फेब्रुवारीची लागवड आहे. सध्याच्याला 4.5 पावणे 5 महिने झालेले. तर आणि ऊस खूप मला चांगल्या कंडिशन वाटायला आहे. आणि तर आता लागवड करताना तुम्ही जे आहे ते सरी वरंबे तयार करून केली का कशी केली होती? अगोदर सोयाबीन निघाल्यावर रोटर केलं. बर. रोटर करून दुहेरी रोटर केलं. ओके. आणि लायटर 6 फुटावर आतरलं. 6 फुटावर म्हणजे 2 लाईनीतलं अंतर 6 फूट ठेवलं. ओके. आणि नळ्या बांधून घेतल्या 6 फुटावर. हा, पॅक बांधून घेतलं. बरोबर. तिकडे इकडच्या पाईप एकदम टाईट केल्या. हा, टाईट केलं. पुढं मग भिजवलं. आता ह्याच्यात एक सांगा, ही जी लाईन आहे ह्याची जी काही इमिटर आहे जिथून पाणी पडतंय, तर त्या 2 ह्याच्यातलं अंतर किती आहे? 1.25 फूट. 1.25 फूट अंतर आहे. आणि मग तुम्ही नंतर जे आहे ते हे अंतरून ठेवलं, पाणी दिलं आणि पाणी दिल्याच्या नंतर रोपाची लागवड कशा पद्धतीने केली? 1.5 फुटाची काठी केली होती. 1.5 फुटाची काठी पूर्ण अशी हे करायची. ओके. मागचं हे रोप लावायचं आणि नंतर पुढे जायचं. ओके. म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये हे 1.25 फूट लॅटरल आहे ह्याचा काही याचा विचार काही न संबंध करता तुमच्या पद्धतीनं प्रत्येक रोप हे 1.5 फुटावरच लागवड झाली पाहिजे अशा पद्धतीनं नियोजन केलं. आणि हे लागवड करत असताना सरीमध्ये केलेली नाही, प्लेन रानावर केली. आता बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी असे प्रयोग केले पण ऊस पडले. तर तुम्ही ही जी काही लागवड पारंपरिक म्हणजे ह्याच्यावर जी काही केलेली आहे साध्या जमिनीवर, तर त्या ठिकाणी माती चांगली लावण्यासाठी कसं नियोजन केलं? त्याला पहिल्यांदा थोडी माती लावली 2 वेळा. रोप लागवड केल्याच्या नंतर कितव्या दिवशी? 50 दिवस समजा. 50व्या दिवशी जे आहे ते- हलकी लावली, अशी जास्त नाही लावली. मग त्यावेळेस फुटवे किती होते? त्यावेळेस 4-5 फुटे होते. नंतर वाढून आले. ओके. 15-20 15-20 15-12 बर. फुटवे होते. ओके. नंतर मग पुन्हा दुसऱ्या वेळेस पुन्हा अजून 1 महिन्यानं पुन्हा तशीच माती लावली. म्हणजे पहिली रोप लागवड झाल्याच्या नंतर 50व्या दिवशी, त्या 50व्या दिवसाच्या नंतर आणखीन एकदा. नंतर किती दिवसांनी? 20 ते 80व्या दिवशी. 80 ओके. लागवडीपासून 80व्या दिवशी परत माती लावली. परत. तर त्यावेळेस संख्या नियोजनासाठी काही अतिरिक्त फुटवे काढून घेतले का? फुटवा काही काढून घेतला होता आणि हे काढला होता पहिला. जेठा जेठा काढला काढला होता. होता आधी. हे माती लावायच्या आधी जेठा काढला होता. जेठा काढला होता. बर. तर त्यावेळेस दुसऱ्या टायमाला माती लावताना किती तुमचे फुटवे होते? कधी 10 होते, कधी 12 होते, 15 होते, काही ओके. ठिकाणी 20 पण होते. बर. तर मग नंतर जे आहे ते तुम्ही मोठी बांधणी केली, बरोबर आहे का नाही? 5 तर ह्या टाइम पिरियड मध्ये खत किती वेळेस तुम्ही जे काय आपण पारंपरिक खत जे काय वापरतो जमिनीतून द्यायचे, तर ते कोणते वापरले आणि कसे दिले तुम्ही? पहिले 12-61च्या 2 ड्रिचिंग केल्या. ओके. ठिबक एकरी किती वापरलं ते? 3-3 किलो वापरलं. एकरी 3 किलो तुम्ही वापरलं. 2 वेळा. 2 वेळेस वापरलं. ठीक आहे. पण आपण जे काही 12-32-16 किंवा 10-26-26 हे खत जे काही वापरतो, तर ते कसे दिले तुम्ही किंवा त्याचा कसा ते वापर? दिलेच नाही सर. ओके. डायरेक्ट 25 किलोची बॅग आणली हा. आणि 5-5 किलो
5 वेळेस सोडून टाकली. म्हणजे हे 12 एक्सर्स फक्त पण 19 पुन्हा 19 हा. ओके. हा 19 म्हणजे पावडर म्हणजे फॉर्म्युलेशन मधला जो असतो हा, तो वापरला हा तुम्ही. सोडायचा. ओके ठीक आहे. म्हणजे 10-26-26 सारखा खत तुम्ही वापरलंच नाही. वापरलंच नाही. मग मला भरणी करायला पुन्हा 19 दाणेदार आणला. दाणेदार आणला. बर 2 पोते. बर. 2 पोते 10-26. ओके 2 पोते युरिया आणि फर्टेरा 4 किलोचं पॅकेट आहे ना ते. ओके. तर ती एकरी किती वापरलं? 2 टाकली होती. एकरी 2 टाकले म्हणजे 4 किलोचे असे 8 किलो 8 टाकले. किलो टाकली. तर शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्वाचा विषय. आम्ही बरेच प्लॉट बघतोय, बऱ्याच ठिकाणी जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते कांडी किडीचा प्रादुर्भाव, ज्या ठिकाणी फर्टेराचा वापर केला नाही किंवा फर्टेरा म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणतो CTPRचा ज्या ठिकाणी वापर केला नाही क्लोरॅन्ट्रिप्रोलचा, तिथं हा प्रॉब्लेम आहे. पण ह्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये कुठंही कांडीला जे आहे ते कीड आम्हाला भरपूर प्लॉट पाहायला फिरला पण आम्हाला तो दिसला नाही. त्याचं प्रमुख कारण हे आहे खतामधून ह्यांनी जे आहे ते क्लोरॅन्ट्रिप्रोल दाणेदार स्वरूपातलं ह्या जमिनीमध्ये दिलेलं आहे. आता हे करत असताना आणखीन एक महत्वाचा विषय, मोठी बांधणी जी काही तुम्ही केली, कारण की तुमचा एकदम टेबल टॉप असा वरंबा जो आहे तो प्रॉपर झालेला आहे, तर तो कशा पद्धतीने केला, हे करण्यासाठी कसं ट्रॅक्टर वापरलं तुम्ही? आंबडापूरचेच आमचे एक मित्र आहेत, ओके. तिला दरवर्षी बांधायचे. हा ते पहिल्यानं काय केलं, ते म्हणे कशी बांधाव मला काही मिळत लागणार, याचं कसं हाणावं ते तर अंतर माती जास्त सोडून देतं जास्त. होय. हा मग मी काय केलं, या साईडला एकदा हा आपले एक बगली ट्रॅक्टर चालवला एक असं. बघली. बर ओके नंतर मग इथं मोठा मातीचा भर पडला, ओके पुन्हा परत इकडे दाबला, बर. पुन्हा त्या साईडला गेला ती मातीचा भर. म्हणजे एकाच चालवत असताना दोन्हीकडून जे, पण त्याच्या आधी तुम्ही काही तिरी वगैरे चालवली? काहीच चालवलं नाही मी, Direct कोरपी reverse केली नाही, forward बैल rotor घातला जे नाही, आहे काहीच ते- केलं नाही. रिव्हर्स फॉरवर्ड रोटर जे आहे ते डायरेक्ट Direct ह्याच्यामध्ये घातला. चालवला. गरम केलं तुषारनं भिजवलं होतं. बर बर एकदम. ओके. तिसारनं भिजवलं, इकडून एकदा रिव्हर्स फॉरवर्ड रोटर चालवलं आणि ह्या मध्ये- म्हणजे फिरून मध्ये. परत एकदा इकडून Side एकदा ने. चालवलं हं. आणि पुन्हा मधात एक मध्ये चालवलं. 3 वेळा. असं 3 वेळेस रिव्हर्स फॉरवर्ड रोटर जे आहे ते त्यांनी चालवलंय आणि हा भोत तयार केला. तरी सुद्धा ह्याच्यामध्ये भांग राहिला होता. तो भांग बुजवण्यासाठी किंवा इथं जी काही खड्डा राहतो असा इथून तिथून सरी तयार होती, तर ती भांग किंवा ती सरी मोडण्यासाठी ऊसाच्या ह्या बेटातली ते करा, म्हणजे पूर्ण टेबल टॉप करण्यासाठी तुम्ही काय केलं, ती माती जुळवण्यासाठी ही काय केलं? माती अशी ढकलली, ओके याची बारीक बारीक असे फुटवे म्हणा हे असे मरके सारखे काढून घेतली ओके. आणि ही माती पूर्ण भर घेऊन पुन्हा याच्यामध्ये बेटच्यामध्ये अशी माती माती टाकली, ढकलून भरून दिली. टाकली. म्हणजे तुम्ही संख्या नियोजनासाठी अतिरिक्त फुटवे काढले आणि हे करत असताना माती सुद्धा जी आहे ती आतमध्ये चांगली लुटून दिली. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पूर्ण बघा, कुठं जरी बघितलं तर अजिबात ह्या ठिकाणी जे आहे ते कुठल्याही प्रकारचा भांग पडला नाही आणि त्याच्यामुळं ह्यांचं संख्या नियोजन हे प्रॉपर झालंय. आणि अक्षरशः ह्या एकदम खालच्या 2 कांड्यांपासून जर पाहिलं आपण तर इथं सुद्धा जे आहे ते आता मुळ्या धरायला चालू झालेल्या आहेत आणि ह्याच मुळ्या आपल्या ऊसाला आधार देणार आहेत आणि त्याच्यामुळे ह्या ऊसाची जी आहे ते पडझड जी काही होते पावसाळा चालू झाल्याच्या नंतर, ते निश्चित कुठेही प्रकारची पडझड या ठिकाणी होणार नाही. तर हे फायदा आहे पक्क्या मोठ्या बांधणीचा. अशा पद्धतीनं आपण सर्वांनी जे आहे ते भरणी मोठी जी आहे ते अशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे. थोडासा वेळ जरी गेला तरी हरकत नाही, पण ह्यांनी जसं केलं तसं माती जी आहे ती लुटून आपण प्रॉपर टॉबल टेप असा जे आहे ते एकदम प्रॉपर जे आहे तो आपण इथं जे आहे ते भोद जो आहे तो तयार करावा. तर आता बघा, फक्त 4.5-5 महिन्याचा हा प्लॉट आहे आणि जवळपास खाली जर आम्ही पाहिलं तर खाली आणखीन हे कांड जे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 पर्यंत, म्हणजे 10 कांडे जे आहे ते म्हणजे महिन्याला 2 कांडे या पद्धतीने जे आहे ते आपली या ठिकाणी वाढ जी आहे ते झालेली आहे. तर निश्चित या शेतकरी बांधवांनी जशा पद्धतीने नियोजन केलंय तसंच नियोजन आपण सुद्धा करावं आणि आपल्या ऊस पिकाचं जे आहे ते संगोपन आपण त्या ठिकाणी करावं. तुम्हाला काय आणखीन काय सांगायचं ह्याच्यामध्ये? इथं माझी शेतकऱ्यांना एकच कमी वाटली, हा. लायटर एक टाकले मी. अत्यंत महत्वाचा विषय आहे की ज्या ठिकाणी सरी किंवा 2 ह्याच्यातलं अंतर जास्त आहे ते निश्चित जसं ह्यांनी सांगितलं, कारण की ह्यांनी ह्यांच्या एका शेतामध्ये प्रयोग असा केलाय की अलीकून पण एक ड्रिपची लाईन लावली आणि पलीकडून पण एक ड्रिपची लाईन लावली. उत्कृष्ट त्या ठिकाणी ऊसाची वाढ जी आहे ती झाली आहे. आणखीन इथं सुद्धा जर आपण तो प्रयोग केला असता तर पलीकडून जी काही कोरडी माती निघालेली आहे त्याच्यामुळे आणि थोडं- त्याच्यात जी काही तिथं जी काही आपण उकरून जी काही कोरड्या मातीतल्या जी काही मुळ्या थोड्याशा निष्क्रिय आपल्याला वाटल्या आणि इकडं मात्र जे आहे ते सक्रिय मुळी मागाची निघाली होती ती चांगली तजेलदार मुळी निघाली होती. तर तो विषय त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून शक्य झालं तर आपण ऑर्डिनरी ठिबक करा, पण दोन्ही साईडनं आपण ठिबक जे आहे ते करावं. तुमचं काय म्हणणं आहे सांगा, काय म्हणजे बेने बदलामुळे काय फायदे होतील इथल्या भागातील शेतकऱ्यांना? ते परभणी जिल्हा काय आणि बीड जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 92.05 म्हणून जी व्हरायटी विकल्या जाते, ती लावल्या जाते,
ती ओरिजिनल नसून ती डुप्लिकेट आहे. त्याच्यामध्ये रोग खूप मोठ्या प्रमाणात येते आणि त्या व्हरायटीमुळे काय होतंय की म्हणजे लागणला जरी चांगला उतार आला तरी खोडवा निडवाला उतार खूपच कमी येते, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात येते. पण कुठली व्हरायटी चांगली म्हणायचं झालं तर चांगली व्हरायटी की लागणपेक्षा 20% हा आपला उतार कमी आला पाहिजे खोडव्याला. पण दुसऱ्या व्हरायटीमध्ये एवढ्या म्हणजे 20% 50-50% गॅप होतो लागणचा आणि खोडव्याचा ॲव्हरेजला. तर 86-032 तर आणि इतर चांगल्या व्हरायट्या जर लागवड केली म्हणजे पहिले प्रमाणित बेण्याचं जे आहे ते प्रमाणित आपण बेण्याचा वापर वापर केला केला तर फायदा तर फायदा खूप मोठ्या प्रमाणात होतो, शेतकऱ्याला होतो, कारखान्याची रिकव्हरी वाढते आणि रोग वगैरे जास्त येत नाहीत आपल्या ऊसावर. हे फायदे आहेत समजा. चालेल. तर शेतकरी बांधवांनो, निश्चित शेतकरी महोदयांनी त्यांचा नंबर दिलेला आहे, आपण निश्चित ह्या प्लॉटला भेट द्यावी आणि आपले सुद्धा जे आहे ते निरीक्षण या ठिकाणी आपण घ्यावे.